पहा आता, forces acting on current carrying conductor in a magnetic field. Whenever a current is not flowing through the conductor किंवा wire, कशा असेल रे बाळांनो, remain straight राहणार. When the current flows from top to bottom, वरून जर खाली येत असेल तर वायर काय होणार, डिफ्लेक्ट होणार, बेंड होणार आणि सी पोझिशनला येणार. म्हणजे आपल्या ठिकाणी ऍक्च्युअली डायग्राम दाखवलेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय होणार, हे वेगळं ह्या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारे सुद्धा काय होतं, स्ट्रेट वायर का होऊ शकतो, बेंड होऊ शकतो कधी, जर त्याच्यामध्ये आपण काय केलं, करंट फ्लो केलं तर. इफ द करंट डायरेक्शन इज रिव्हर्स्ड, जर समजा आपण करंटची डायरेक्शन रिव्हर्स केलं, कुठून, खालून वरी म्हणजे बॉटम टू टॉप एंडला केलं, तर वायर काय होतो, पुन्हा डिफ्लेक्ट होतो. पण ह्या ठिकाणी काय होणार, वायर हा अपोजिट डायरेक्शन मध्ये बेंड होतो. म्हणजे ह्या ठिकाणी बी ला पहा, पहिला कसा असं व्हायचं ऍक्च्युली, पुन्हा आपण त्याची डायरेक्शन खालून वरी केल्यानंतर काय होणार, अपोजिट डायरेक्शन मध्ये, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये तो काय होत असतो, बेंड होत असतो. The wire bends up, comes in the position B. This means the direction of the force on the wire is perpendicular to the both the magnetic field and direction of the current. ह्याचा अर्थ काय, तर जी काही डायरेक्शन ऑफ द करंट आहे किंवा डायरेक्शन ऑफ फोर्स आहे ज्या वायरवर, ते कशाला परपेंडिक्युलर आहे, मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे. आणि कशाला, जे काही डायरेक्शन आहे करंटची त्याला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. आणि ह्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड जे आहे, नॉर्थ टू साऊथ. ओके, डायरेक्शन कुठून कुठे म्हटलं रे बाळांनो, नॉर्थ टू साऊथ ह्या ठिकाणी पाहू शकता, नॉर्थ टू साऊथ. In this experiment, it is noted that whenever current flows through a conductor in the presence of magnetic field, a force is exerted on the conductor. आता हे सिंपल आहे की प्रत्येक वेळेस काय होणार, तेच रिपीट होऊ लागले या ठिकाणी. जर वायर मधून करंट फ्लो होत असेल कंडक्टर मधून, तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी काय होणार, त्याचे एक स्वतंत्र मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणारच. इफ द डायरेक्शन ऑफ द करंट जर डायरेक्शन रिव्हर्स केलं तर त्या ठिकाणी काय होणार, जे काही फोर्सची डायरेक्शन आहे ते सुद्धा रिव्हर्स होणार. जर मॅग्नेट आपण रिव्हर्स मध्ये ठेवलं, म्हणजे साऊथ पोल ची पोझिशन नॉर्थला आणलं आणि नॉर्थची साऊथला आणलं, तर त्यावेळेस काय होणार, सिंपल रिव्हर्स त्याच पद्धतीने घडून येणार. आणि हे जे काही एक्सपेरिमेंट आहे ते काय दाखवतं, फोर्स इज एक्झर्टेड ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे काय होतं की ज्या वायर मधून, हे समजा हे वायर आहे, वायर मधून जर करंट फ्लो होत असेल तर त्यावेळेस काय होतं, त्याच्यावर फोर्स एक्झर्ट होत असतो. The direction of this force depends on both direction of the current and direction of the magnetic field. आणि जी काही डायरेक्शन आहे फोर्सची, हे कशावर डिपेंड आहे, दोन्हीवर. म्हणजे काय, दोन डायरेक्शन ऑफ करंट म्हणजे वरून खाली येणार, टॉप टू बॉटम येणार का बॉटम टू खाली येणार, ह्याच्यावर डिपेंड आहे. आणि दुसरा म्हणजे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने प्रोड्यूस होतात रे, राईट हँड थंबच्या रुलानुसार स्टेट करंट, आपण स्टेट कंडक्टर हातामध्ये हेल्ड केलं, ओके, आणि ज्या डायरेक्शन मध्ये आपण फिंगर बेंड करू, कर्ल्ड करू, त्या डायरेक्शन मध्ये काय होतं, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. आणि ह्या प्रकारे काय असतं, जर समजा फ्लोज होणार गेले करंट, तर ऑब्व्हियसली सिंपल ऍज इट इज राहणार. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मुवमेंट आपल्याला दिसून येईल का रे, अजिबात नाही. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपल्याला आता पाहायचा आहे आपल्याला. आता फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय म्हणतो, ह्या डायग्राम मध्ये पाहू शकता तुम्ही. पहिल्यांदा मी तुम्हाला ह्या ठिकाणी स्टेटमेंट सांगतो त्याच्यानंतर लक्षात येईल. अकॉर्डिंग टू दिस रूल, द लेफ्ट हँड थंब, कोणता, लेफ्ट हँड थंब, ओके, इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर आर स्ट्रेच्ड so as to be perpendicular to each other. ह्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, लेफ्ट हँड त्याचा थंब हा फॉर फिंगर आणि मिडल फिंगरला किंवा ह्याला फॉर फिंगरला इंडेक्स फिंगर म्हणतात, आणि अशा प्रकारे हेल्ड करण्यात आलेलं आहे की तिन्ही सुद्धा एकमेकाला म्युच्युअली कसे आहेत, एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. ओके, आणि त्यावेळेस जो इंडेक्स फिंगर असतो हा काय असतो, इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर हा कशाच्या डायरेक्शन मध्ये आहे, इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. दुसरा, मिडल फिंगर पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ करंट. आणि मिडल फिंगर काय करतो या ठिकाणी, पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ द करंट. आणि जो काही थंब असेल, देन द डायरेक्शन ऑफ द थंब इज इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑफ द कंडक्टर. आणि जो थंब असेल तो थंब काय दाखवतो, तर ज्या डायरेक्शन मध्ये करंट
त्या डायरेक्शन मध्ये फोर्स म्हणजे डायरेक्शन मध्ये जे फोर्स ऑफ कंडक्टर आहे त्याची डायरेक्शन दाखवतोय. देन द डायरेक्शन ऑफ द थंब इज द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर, म्हणजे त्या कंडक्टरवर जो काही फोर्स, मॅग्नेटिक इंटेन्सिटी जी काही प्रोड्यूस होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे ते त्या ठिकाणी दाखवत आहे आपल्याला. आलं लक्षामध्ये? थंब फोर्स ऑन द कंडक्टर, फिंगर किंवा इंडेक्स डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड आणि मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ द करंट. हे पाहू शकता. पुढे पहा, गॅल्व्हनोमीटरची माहिती घेऊया आपण. व्हॉट इज मेंट बाय द गॅल्व्हनोमीटर? तर पहा, गॅल्व्हनोमीटर इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस विच वर्क ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज दॅट ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. म्हणजे गॅल्व्हनोमीटर एक अशा प्रकारचं सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे, त्याचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत हे ऍज इट इज इलेक्ट्रिक मोटार सारखे त्याचे प्रिन्सिपल असतात. कोणाचे? गॅल्व्हनोमीटरचे. मग आता इलेक्ट्रिक मोटारचे काय आहेत? इलेक्ट्रिक मोटार हा अशा प्रकारचा डिव्हाइस आहे की जो काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. ओके. आणि जो इलेक्ट्रिक मोटार आहे ती कशावर वर्क करते? कोणत्या प्रिन्सिपलवर? की करंट कॅरिंग कंडक्टर जे काही त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेले असतात, जे काही एक्सपिरियन्स करत असतात त्याच्यावरती डिपेंड असतात. ते पुढे आपल्याला पाहायचं आहे. ते तुम्ही इलेक्ट्रिक मोटर मध्ये पाहू शकता व्हिडिओ नंबर 3 मध्ये. that we have studied earlier, we can make some electrical measurement with it. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा वापर करून आपल्याला इलेक्ट्रिक मेजरमेंट घेता येतात. A coil is positioned between the pole pieces of magnet in such a way that pointer on the galvanometer dial is connected to it. डायल लक्षात ठेवा. हे जे मधल्या साईडला असतं ना, फ्लक्च्युएट जे होणार असतो, काटा असतो ना मधला, त्याला डायल म्हणतात. ते सॉरी पॉइंटर म्हणतात. ह्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे की जो काही मॅग्नेटिक दोन मॅग्नेटिक चिपचा वापर या ठिकाणी केला जातो, किंवा त्याला पोल म्हणू आपण, पीसेस मॅग्नेटची. अशा पद्धतीने केला जातो की त्या पॉइंट गॅल्व्हनोमीटर मध्ये हा पॉइंटर फिक्स केला जातो डायलला. व्हेन अ स्मॉल करंट, समजा 1 मिली अँपिअर असेल, जर त्याच्यातून जरी फ्लो झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन आपल्याला घडून, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला डिफ्लेक्शन दिसून येतात. द रोटेशन विल बी प्रोपोर्शनल टू द करंट. आणि कशाला प्रोपोर्शनल असतात? करंटला. म्हणजे फ्लो ऑफ करंट वाढला म्हणजे त्यांचं रोटेशन वाढणार का कमी होणार? ऑब्व्हियसली वाढणार. आणि रोटेशन म्हणजे फ्लो ऑफ करंट थांबला म्हणजे काय होणार? त्यांचं जे काही रोटेशन होणार आहे ते स्टॉप होणार. ऑल्टमीटर अँड ॲमीटर ऑल्सो वर्क ऑन द सेम प्रिन्सिपल. आणि याच पद्धतीने ऑल्टमीटर आणि ॲमीटर सुद्धा काम करत असतात. इन गॅल्व्हनोमीटर द पॉइंटर डिफ्लेक्ट्स ऑन बोथ द साइड्स ऑफ झिरो मार्क डिपेंडिंग अपॉन द डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे डायरेक्शन जे काही करंट असेल त्याच्यानुसार काय होणार? तो जो काही पॉइंटर बसवलेला आहे गॅल्व्हनोमीटर तो वर्क करणार. आणि तो कुठे असतो? झिरो मार्कला. आणि झिरो मार्क कुठे असतो? ह्या प्रकारे सेंटरला असतो. रिव्हर्स असेल तर रिव्हर्स डायरेक्शन मध्ये त्याचं रोटेशन होणार. आणि आणि ऍज इट इज जर असेल तर ऍज इट इज, म्हणजे ज्या रेग्युलर रोटेशन मध्ये ते घडून येणार. आता ह्या ठिकाणी पहा, आता फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. हा फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा एक्सपेरिमेंट दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी. हे गॅल्व्हनोमीटर, हे बॅटरी. इफ द करंट इन द कॉइल इज स्टार्टेड अगेन. आता इथं पाहूया, इथून पाहूया आपण, लक्षात येईल. हे कॉइल, दॅट इज अ सॉलिनॉइड, बॅटरी, प्लग की, गॅल्व्हनोमीटर. जर समजा आपण प्लग की ओपन केलं अँड मेक द करंट झिरो इन द कॉइल, आणि म्हणजे या ठिकाणी कॉइल मधून करंट फ्लो होत नाही. द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्ट्स टू अ साइड अँड क्विकली कम्स बॅक टू झिरो. मग त्यावेळेस काय होणार? करंट फ्लो थांबवलं तर त्याचं डिफ्लेक्शन थांबणार आणि तो ओरिजिनल झिरो पोझिशनला येणार. इफ द करंट इन द कॉइल इज स्टार्टेड अगेन, पुन्हा जर त्या कॉइल मधून करंट फ्लो स्टार्ट केलं, पॉइंटर काय होतो? अगेन डिफ्लेक्ट होतो. पुन्हा साइडला टू द अदर साइड अँड देन रिटर्न्स क्विकली टू द झिरो. डिफ्लेक्ट होणार, पुन्हा कुठे येणार? झिरोला येणार. नाव व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज फ्लोइंग थ्रू द सॉलिनॉइड कॉइल, आणि ज्यावेळेस त्याच्यातून त्या सॉलिनॉइड कॉइल मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल त्यावेळेस सॉलिनॉइड कॉइल का होणार? डिस्प्लेस होणार विथ रिस्पेक्ट टू द कॉइल. द करंट
इज स्टील प्रोड्युस्ड इन कॉइल, तरी सुद्धा पुन्हा बघा, जरी आपण त्या ठिकाणी करंट फ्लो थांबवला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही काळासाठी काय होणार, करंट प्रोड्यूस होणार. कशामध्ये प्रोड्यूस होणार, कॉइल मध्ये. हेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. काय म्हटलं पहिला, समजा इफ करंट इन द कॉइल इज स्टार्टेड, जर त्या कॉइल मध्ये करंट फ्लो आपण वाढवलं तर त्यावेळेस पॉइंटर पुन्हा डिफ्लेक्ट होतात, पुन्हा ते ओरिजिनल पोझिशनला येतं. ओके, म्हणजे झिरो पोझिशनला. इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल जर आपण हे केलं, नाउ व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज फ्लोइंग थ्रू द सॉलिनॉइड कॉइल, पुन्हा इलेक्ट्रिक करंट त्या सॉलिनॉइड कॉइल मधून फ्लो झाला, त्यावेळेस सॉलिनॉइड कॉइल मध्ये काय होतं, डिस्प्लेसमेंट दिसून येते त्या कॉइलच्या रिस्पेक्ट मध्ये, and the current is still produced in the coil. आणि पुन्हा त्याच्यामध्ये काय होतं, करंट स्टील म्हणजे कंटिन्युअसली प्रोड्यूस होत असतो. हे काय, when the current is passing through a solenoid coil and coil is displaced laterally respect to the coil. Even if the solenoid coil is kept stationary, जर समजा solenoid coil ला आपण stationary as it is ठेवलं, a change in the current in the solenoid coil produces a current in the coil. तरी सुद्धा जरी सॉलिनॉइड कॉइल ला आपण स्टेशनरी ठेवलं तरी जे काही चेंजेस होणार आहेत, चेंज इन करेक्टर होणार, चेंज इन करंट होणार आहे त्या सॉलिनॉइड कॉइल मध्ये, ते काय करत असतात, करंट प्रोड्यूस करतात. कशामध्ये प्रोड्यूस करतात रे, सॉलिनॉइड कॉइल मध्ये प्रोड्यूस करतात. इफ द सॉलिनॉइड कॉइल इज मूव्ड टुवर्ड्स और अवे फ्रॉम द कॉइल, जर समजा आपण सॉलिनॉइड कॉइल एक जवळ किंवा दूर जर आपण केलं त्या फील्ड पासून, ओके, तरी सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, त्याच्यामध्ये आपल्याला डिफ्लेक्शन दिसून येतात. द फास्टर इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द सॉलिनॉइड, लार्जर इज द डिफ्लेक्शन. जर समजा डिस्प्लेसमेंट जर सॉलिनॉइडचा तीव्र गतीने असेल तर त्या ठिकाणी जो काही पॉइंटर असतो गॅल्व्हनोमीटर मध्ये त्याचं डिफ्लेक्शन आपल्याला तीव्रपणे दिसून येतं. इफ द करंट इन द सॉलिनॉइड कॉइल इज चेंज्ड, जर समजा आपण त्या सॉलिनॉइड कॉइल मध्ये करंट चेंज केलं, अ करंट इज प्रोड्युस्ड इन द कॉइल, त्यावेळेस काय होतं, त्या कॉइल मध्ये करंट प्रोड्यूस होतो किंवा सॉलिनॉइड कॉइल जे असतं त्या कॉइल कडे मूव्ह करतात, देन आल्सो करंट इज प्रोड्युस्ड इन द कॉइल, पुन्हा त्याच्यामध्ये काय होतं, कॉइल मध्ये करंट प्रोड्यूस होतं. काय म्हटलं, इफ द करंट इन द सॉलिनॉइड कॉइल इज चेंज्ड, अ करंट इज प्रोड्युस्ड इन द कॉइल, तरी काय होतं, करंट प्रोड्यूस होतं कॉइल मध्ये. किंवा इफ द सॉलिनॉइड कॉइल इज मूव्ड टुवर्ड्स द कॉइल, देन आल्सो करंट इज प्रोड्युस्ड इन द कॉइल. पुन्हा तरी सुद्धा काय होतं, सॉलिनॉइड कॉइलला जरी आपण कॉइल कडे मूव्ह केलं तरी सुद्धा त्याच्यामधून काय होतं, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतं. पहा खालच्या साईडला फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आपल्याला फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. इफ करंट इज स्विच्ड ऑन और ऑफ इन द सॉलिनॉइड कॉइल, जर समजा अ करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल, जर समजा करंट जरी स्विच ऑन केलं किंवा ऑफ केलं कशामध्ये, सॉलिनॉइड कॉइल मध्ये, तरी सुद्धा करंट का होतो, इंड्यूस होतो. इंड्यूस कशामध्ये इंड्यूस होतो, इंड्यूस म्हणजे प्रोड्यूस होतो कशामध्ये, कॉइल मध्ये. Such an induction is also observed when the current in the solenoid coil is increased or decreased. अशाच प्रकारचं आपल्याला ऑब्झर्वेशन कशामध्ये दिसून येतं, जरी आपण करंट त्या सॉलिनॉइड कॉइल मध्ये इन्क्रीज केलं किंवा डिक्रीज केलं तरी सुद्धा असलं इंडक्शन किंवा इंड्यूस झालेला करंट आपल्याला दिसून येतो. करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल when it is moved aside from front of the solenoid. काय होतं, करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल when it is moved aside from front of the solenoid. जरी समजा त्या सॉलिनॉइड कॉइलच्या फ्रंटला संपर्कामध्ये जरी आपण त्या कॉइलला घेऊन केलं तरी सुद्धा काय होतो, त्या कॉइल मध्ये करंट इंड्युस्ड होतो. ओके, फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट इट इज अंडरस्टूड दॅट whenever the large number of magnetic lines of force passing through the coil changes, current is induced in the coil. This is known as Faraday's law of induction. त्याला काय म्हणतात, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. तात्पर्य काय, ज्या वेळेस नंबर ऑफ जे काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतील हे पास होत असतील, कशातून, कॉइल मधून पास होत असतील, कॉइल मध्ये चेंजेस दिसून येत असतील, त्यावेळेस काय होतो, करंट इज इंड्युस्ड इन द कॉइल. पुन्हा काय होणार, त्या कॉइल मध्ये करंट इंड्युस होणार, यालाच म्हणतात फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हणतात. रिपीट पहा, whenever the number of magnetic lines of force passing through the coil changes, जे काही नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत जे की कॉइल मधून पास होणार आहेत त्यांच्यामध्ये जर चेंजेस घडून आले
तर त्यावेळेस जो काही करंट इंड्यूस होणार आहे त्या कॉइल मध्ये, त्या करंटला फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हणतात. द करंट प्रोड्युस्ड इन द कॉइल इज कॉल्ड इंड्युस्ड करंट. आणि जो काही करंट प्रोड्यूस होणार आहे त्याच्यामध्ये, त्या कॉइल मध्ये, त्याला कोणता करंट म्हणतात रे? त्याला म्हणतात इंड्युस्ड करंट म्हणतात मित्रांनो. इंड्युस्ड करंट असं म्हटलं जातं. कोणता करंट? इंड्युस्ड करंट. हे पाहू शकता या ठिकाणी पहा, हे काय आहे? मोशन ऑफ द डायरेक्शन आहे. मोशन ऑफ द कंडक्टर हे डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, आणि मिडल फिंगर काय? डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड करंट. डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड करंट. आणि आता आपल्याला पाहायचा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. काय पाहायचं बाळांनो? आपल्याला फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल ह्या ठिकाणी आपल्याला पाहायचं. आता सॉरी, लेफ्ट झाला. आता आपल्याला पाहूया राईट हँड रूल. आता दाखवलेलं तुम्हाला. When will be the induced current in the electrical conductor will be maximum? कधी असेल? ज्या वेळेस it will be maximum when the direction of motion of electric conductor is perpendicular to the magnetic field. Induced current हा कधी मॅक्झिमम असेल त्या कॉइल मध्ये? ज्या वेळेस जी काही डायरेक्शन असेल कशाची? मोशन ऑफ इलेक्ट्रिक कंडक्टरची कुणाला परपेंडिक्युलर असेल? मॅग्नेटिक फील्डला. त्यावेळेस जो काही इलेक्ट्रिकल कंडक्टर मध्ये जो काही इंड्युस्ड करंट असेल तो मॅक्झिमम असेल. पुन्हा पहा, फ्लेमिंग्स राईट हँड रूल इज व्हेरी युजफुल. आता पहा, थंबला स्ट्रेच करा, इंडेक्स फिंगरला स्ट्रेच करा आणि मिडल फिंगरला स्ट्रेच करा. कसं करायचं? दे मे बी परपेंडिक्युलर टू इच अदर. अशा पोझिशन मध्ये थंब काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर. काय दाखवतो रे? डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर. थंब काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर. इंडेक्स फिंगर काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवतो. आणि मिडल फिंगर काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड करंट दाखवतो. सो दॅट इज अ फ्लेमिंग्स राईट हँड रूल. मोशन ऑफ द कंडक्टर थंब दाखवतो, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड फॉर फिंगर किंवा इंडेक्स फिंगर, आणि मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ द इंड्युस्ड करंट दाखवतो. इन दिस पोझिशन, हे काय आहे? सॉरी, दॅट इज अ फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट बद्दलची माहिती आहे. ज्याच्या मायकेल फॅराडे यांचा जन्म 1791 आणि मृत्यू 1867 साली झाला. ही वॉज नॉट फॉर्मली, यांचं शिक्षण सुद्धा झालं नव्हतं. मायकल स्टार्टेड वर्किंग इन द बुक बायडिंग शॉप. आणि यांचं सुरुवातीला बघा यांनी कुठे काम केले? बुक बायडिंग शॉप मध्ये त्यांनी काम केलं. पुस्तकं वाचले आणि त्यांना सायन्स मध्ये रुची निर्माण झाली. सर हॅम्फ्री डॅबी अपॉइंटेड हिम ॲज अ लॅबोरेटरी असिस्टंट इन द रॉयल इन्स्टिट्यूट लंडन. आणि सर हॅम्फ्री डॅबी त्यांना अपॉइंट केलं लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून रॉयल इन्स्टिट्यूट लंडन मध्ये. आणि त्यांनी त्या ठिकाणी लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं डिस्कव्हर केलं आणि लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिसवर त्यांनी शोध लावला, त्याच्यावर डिस्कव्हरी केलं. अनेक युनिव्हर्सिटीजने त्यांना अनेक प्रकारच्या ऑनररी डिग्री दिल्या, बट त्यांनी ते कोणतेही घेण्यासाठी नाकार दिलं, म्हणजे ऍक्सेप्ट केले नाहीत त्यांनी. आता अल्टरनेटिंग करंट आणि डीसी करंट. नॉन ऑसिलेटरी करंट फ्लोइंग in one direction in a circuit from cell to cell, such a current is called direct current. काय म्हटलं? नॉन ऑसिलेटरी करंट फ्लोइंग इन अ वन डायरेक्शन. ह्या ठिकाणी डायरेक्शन कशी आहे? फ्लोइंग इन अ वन डायरेक्शन या ठिकाणी पाहू शकता. नॉन ऑसिलेटरी म्हणजे का स्ट्रेट लाईन मध्ये फ्लो होत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला असे ऑसिलेशन दिसून येत नाही. आणि फ्रॉम सेल टू सेल अशा करंटला म्हणतात डायरेक्ट करंट. आणि पुढे पहा, अ करंट चेंजिंग इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. अ करंट चेंजिंग इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम विच इज कॉल्ड अल्टरनेटिंग करंट. काय करतं? करंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शनला इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम मध्ये चेंजेस करत असतं. ह्या ठिकाणी पाहू शकता. हे पहा, इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये याच्यामध्ये चेंजेस दिसून आले ना. हे पहा वरच्या साईडला, इथे पहा, इथं पाहू शकता 1 1 1 खाली -1 1 1. हे झालं अल्टरनेटिंग करंट. द डायरेक्ट करंट कॅन इन्क्रीज, कॅन बी स्टेबल और कॅन रिड्यूस ऑल्सो, बट इट इज नॉट ऑसिलेटरी. जे डायरेक्ट करंट असतात त्यांना आपण इन्क्रीज करू शकतो, ते स्टेबल असतात, त्यांना रिड्यूस करू शकतो, पण ते ऑसिलेटरी नसतात. आणि अल्टरनेटिंग करंट जे असतात हे कसे असतात? ह्या ठिकाणी पाहू शकता. हे ऑरेंज दिसतात ना लाईन तुम्हाला, दॅट इज कसे रे बाळांनो? ऑसिलेटरी असतात. कशा असतात रे?
ऑसिलेटरी असतात बाळांनो, ऑसिलेटरी असतात. ओके, दॅट इज ऑसिलेटरी अशा प्रकारचे असतात. इट इन्क्रीजेस टू अ मॅक्सिमम, then reduces to 0 and increases to a maximum in other direction and again reduces to 0. आता पुढे पहा, the oscillation of the alternating current occurs in sinusoidal manner. जे काही ऑसिलेशन असेल कोणत्या प्रकारचा असतो, सिनुसॉइडल मॅनर मध्ये असतो विथ रिस्पेक्ट टू द टाइम, विथ रिस्पेक्ट टू द टाइमला रिस्पेक्ट मध्ये असतो. आणि हे सिनुसॉइडल जे काही मॅनर आहे, हे जे आहे ना या पद्धतीचं, तर हे कशाने दाखवतात, हे चिन्ह दिसतो ना या ठिकाणी सिम्बॉल, हे काय अशा पद्धतीचं, अशा पद्धतीच्या सिम्बॉलने दाखवलं जातं. ओके, सिनुसॉइडल मॅनर मध्ये, किंवा आपण त्याला हे झिगझॅग मॅनर मध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने. ओके, डायरेक्ट करंट फ्लोज इन वन डायरेक्शन, डायरेक्ट करंट वन डायरेक्शन मध्ये फ्लो होतात. पण अल्टरनेटिंग करंट जे असतात ते पिरियडिक मॅनर मध्ये वन सायकल मध्ये फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शन मध्ये सुद्धा ते काय होत असतात, फ्लो होत असतात. इंडियामध्ये जे काही पॉवर स्टेशन जे काही इलेक्ट्रिकल करंट किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट करत असतात, वन सायकल चेंजेस इन 1/15 सेकंद. बघा, भारतामध्ये जे काही पॉवर स्टेशन जे काही इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करत असतात त्यांचे रिव्होल्युशन किती आहे, वन सायकल जी आहे चेंज होते किती मध्ये, एका सेकंदाच्या 50व्या भागामध्ये होते. म्हणजेच काय, मग फ्रिक्वेन्सी किती अल्टरनेटिंग करंटची 50 हर्ट्झ आहे इंडियामध्ये, किंवा 50 सायकल्स पर सेकंद. म्हणजे अशा प्रकारचे एकूण किती सायकल घडतात, अशा प्रकारचे एकूण कंप्लीट 50 सायकल दिसून येतात. when the electric power is transmitted over a long distance, जर समजा इलेक्ट्रिकल पॉवर जर आपण लॉंग डिस्टन्सला ट्रान्समिट केलं, इट इज बेनिफिशियल टू हॅव इट इन अल्टरनेटिंग करंट फॉर्म. तर त्यावेळेस आपल्याला काय बेनिफिशियल असेल, अल्टरनेटिंग करंट यूज करणं बेनिफिशियल असेल. कारण काय, लॉंग ट्रान्समिशन असल्यानंतर जो काही मिनिमम पॉवर लॉस जो काही असतो तो अल्टरनेटिव्ह करंट मध्ये घडून येतो, आणि जर डीसी जर असेल तर त्या ठिकाणी मॅक्झिमम पॉवर लॉस आपल्याला घडून आलेला दिसेल. जे काही होम सप्लाय असतात हे सर्व कशाचे असतात, अल्टरनेटिंग करंटचे असतात. ओके, आणि त्यानंतर जो इलेक्ट्रिक जनरेटर जो टॉपिक आहे आणि इलेक्ट्रिक मोटर जो टॉपिक आहे, आपल्याला हा लास्ट व्हिडिओ मध्ये घ्यायचा आहे. थँक्यू.